काल आपण मॅथ्स पार्ट 2 कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॅक्टिस सेट 5.2 त्यातला क्वेश्चन नंबर 10 आपण सुरू केला होता. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB विथ A चे कोऑर्डिनेट आहेत 2 7 and B चे कोऑर्डिनेट आहेत -4 -8. That let the point CD is segment AB into trisection part म्हणजे 3 इक्वल पार्ट केले म्हणून एक C पॉइंट घेतलाय आणि एक D घेतलाय आणि याच्यामुळे ह्या AB सेगमेंटचे 3 पार्ट झाले. आता AC, CD and DB are equal segment. The point C is divides segment AB in the ratio 1:2 म्हणजे हा A पासून C, C पासून D आणि D पासून B हे 3 जे पार्ट आहेत 3 पार्ट आर इक्वल आहेत आणि त्यामुळे AC हा 1 पार्ट आहे आणि C पासून B पर्यंत 2 पार्ट आहेत म्हणून 1:2. A चे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत. A चे कोऑर्डिनेट 2 7, B चे कोऑर्डिनेट आहेत -4 -8. आता आपल्याला कोणाचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत? C चे कोऑर्डिनेट काढायचे आहेत आणि म्हणून काय वापरलेलं आहे आपण? सेक्शन फॉर्म्युला वापरलेला आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला वापरलेला आहे आणि म्हणून x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n आणि याच्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केले आणि 1 इंटू -4 प्लस 2 इंटू 2 अपॉन 1 प्लस 2 1 इंटू -4 1 इंटू -4 प्लस 4 -4 प्लस 4 0 अपॉन 3 मीन्स x इज इक्वल टू 0. तसंच y चा कोऑर्डिनेट काढण्यासाठी y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n याच्या व्हॅल्यू पुट केल्या तर 1 इंटू -8 प्लस 2 इंटू 7 अपॉन 1 प्लस 2 -8 प्लस 14 upon 3 and 6 upon 3 means y is equal to 2 आणि म्हणून the coordinate of point C are 0 3. आता या ठिकाणी C चे आले. आता आपल्याला कोणाचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत? D चे. आता D चा कोऑर्डिनेट काढत असताना C पासून B पर्यंत जो सेगमेंट आहे हा D त्याचा काय आहे सांगा? मिड पॉइंट आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार आहे. काय ना द पॉइंट point D is midpoint of segment CB. हा CB चा C आणि B याचा D हा काय आहे सांगा? मिड पॉइंट आहे. आता C चे कोऑर्डिनेट काय दिलेत बघा आपल्याला? C चे कोऑर्डिनेट आहेत 0 C चे कोऑर्डिनेट आहेत 0 2 आणि B चे कोऑर्डिनेट आहेत बघा B चे कोऑर्डिनेट आहेत -4 -4 -8 ब्रॅकेट कंप्लीट.
आता आपल्याला ह्या दोघांमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरून डी चे कोऑर्डिनेट काढायचे, म्हणून मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार आपण इथं. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट आपण अगोदर पहिले कोणाचे कोऑर्डिनेट काढणार आहेत? द कोऑर्डिनेट the coordinate of point D. D चे कोऑर्डिनेट आपल्याला काढायचे. आता म्हणून मिड पॉइंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. आता यांच्या व्हॅल्यू पुट करायचे, इज इक्वल टू आता x1 ची व्हॅल्यू आहे आणि x2 ची व्हॅल्यू आहे 0 1 आहे -4 1 आहे, म्हणून -4 प्लस 0 आणि म्हणून अपॉन 2 इज इक्वल टू. आता 0 आणि -4 यांचे ऍडिशन होईल -4 अपॉन 2. आता 2 न -4 ला डिवायडेड केलं असता त्याची व्हॅल्यू येईल -2, म्हणजे x इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली -2. आता सेम y ची व्हॅल्यू काढायची आहे. y इज इक्वल टू y2 प्लस y1 अपॉन 2. म्हणून y इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करूया y1 आणि y2 च्या. एक -8 आहे आणि 2 आहे, म्हणून -8 प्लस 2 अपॉन 2, म्हणून y इज इक्वल टू. आता -8 प्लस 2 म्हणजे सबट्रॅक्शन होईल, म्हणून इथे येईल -6 अपॉन 2. आता -6 अपॉन 2 मीन्स y इज इक्वल टू -6 ला 2 ने डिवायडेड केला असता -3. आणि म्हणून y ची व्हॅल्यू आली तुमची -3. आणि म्हणून the coordinate of point D are -2 -3. आता खाली आपण डायरेक्ट त्याचा आन्सर, सगळं ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. द
coordinate of the coordinate of the points of trisection of segment AB are पॉइंट आहे. पहिला पॉइंट किती आलेला आहे आपला 0 2 अँड सेकंड पॉइंट आलेला आहे -2 अँड -3. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहे, ट्राय असू द्या, 4 असू द्या, अगर 5 असू द्या, तर आपल्याला याच्या व्हॅल्यू काढायचे. आता क्वेश्चन नंबर 10 झाला. तसं आता क्वेश्चन नंबर 11 आणि 12 बघा. याच्यामध्ये 11 मध्ये किती दिले, 4 इक्वल पार्ट दिलेत अँड 12 मध्ये काय दिलेत, 5 इक्वल पार्ट दिलेत. आता या ठिकाणी 4 पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट काढावे लागतील. या ठिकाणी 4 आहेत म्हणल्यानंतर किती पॉइंट येणार, मध्ये 3 पॉइंट येणार आणि त्याचे कोऑर्डिनेट काढावे लागतील. आपण आता उदाहरण किती घेऊया, 12 नंबरचं घेऊया. 4चं तुम्ही याप्रमाणे सोडवू शकता. आपण 5 इक्वल पार्ट जे आहे ते उदाहरण घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला इक्वल पार्ट किती घ्यायचे आहेत, 5. आणि म्हणून पहिल्यांदा अगोदर काय करायला लागेल, आपल्याला डायग्राम काढावं लागेल. सेगमेंट, पहिला पॉइंट आहे ए, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 20 10. लास्ट बी आहे, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 6 -2. आता याचे एकूण 5 इक्वल पार्ट करायचे ए पासून बी पर्यंत. तर 1 2 3 and 4 and 5. बघा 1 2 3 4 and 5 इक्वल पार्ट झाले. आता याला आपण नाव देऊया. पहिल्याला पी, नंतर क्यू, आर एन एस. पी क्यू आर एस हे 4 तुमचे पॉइंट आहेत. आता याचे आपल्याला काय काढायचे आहेत, कोऑर्डिनेट काढायचे. पण याचे एकूण इक्वल पार्ट किती आहेत, 1 2 3 4 and 5. आता या ठिकाणी आपण पहिल्या अगोदर कुणाचे काढायचे, पी चे काढायचे. लक्षात घ्या, सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यानंतर सगळे मिड पॉइंट फॉर्म्युले वापरायचे. पहिल्यांदा अगोदर पी साठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यासाठी आपल्याला रेशो पाहिजे. म्हणून ए पासून पी पर्यंत हा 1 येणार. लक्षात घ्या, ए पासून पी 1, पी पासून बी पर्यंत 4. 4 इक्वल पार्ट आहेत, कारण एकूण 5 आहेत ना. मग हे 1, हा 2, हा 3 अँड हा 4. आणि म्हणून रेशो यांचा कसा येणार, 1:4. लक्षात घ्या, आपल्याला पॉइंट कुठला काढायचा आहे, पी चे कोऑर्डिनेट काढायचे. म्हणून काय येणार, आता पहिले आपण कसे घेतलेत इक्वल पार्ट करण्यासाठी,
let the points कुठले घेतलेत आपण P Q R S divides segment AB in 5 congruent parts. तर PQRS हे डिवाइड्स सेगमेंट AB इन 5 कॉन्ग्रंट पार्ट म्हणजे 5 इक्वल पार्ट केलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट P चा विचार करूया आधी. तर द पॉइंट P divides segment AB in the ratio 1:4. आता A चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. A चे कोऑर्डिनेट काय आहेत 20 10 आणि B चे कोऑर्डिनेट आपल्याला काय दिलेले आहेत 6 -2. आणि आता आपल्याला कोऑर्डिनेट कोणाचे काढायचे आहेत P चे. त्यासाठी काय वापरणार आपण सेक्शन फॉर्म्युला वापरणार. काय येणार आता बाय सेक्शन फॉर्म्युला आणि कुणाचे कोऑर्डिनेट काढणार कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P चे काढायचे आहेत आणि याच्यासाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि म्हणून सेक्शन फॉर्म्युला काय इथं वापरलाय आपण वरती x is equal to mx2 plus nx1 upon m plus n. आता याच्या व्हॅल्यू पुट करूया. आता m ची व्हॅल्यू आहे 1 इंटू x2 ची व्हॅल्यू आहे 6 प्लस n ची व्हॅल्यू आहे किती आहे 4 इंटू x1 ची व्हॅल्यू आहे 20 अपॉन 1 प्लस 4 is equal to आता 1 इंटू 6 आता 1 इंटू 6 प्लस 4 इंटू 20 80 अपॉन 5
म्हणून इज इक्वल टू उदाहरणामध्ये 20 10 आणि 0 आणि सॉरी इथं 0 आहे, 0 आणि 20 आहे, 0 20 0 20 0 तर 0 into 1 0 0 plus 80 upon 80 upon 5 आणि 80 upon 5 ला डिवायडेड केला असता 16, मग x ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती आली 16. आता y ची व्हॅल्यू, y चा फॉर्म्युला एक्सेक्शन फॉर्म्युला वापरूया. y is equal to my2 plus ny1 upon m plus n is equal to आता m ची व्हॅल्यू आहे 1 इंटू y2 ची व्हॅल्यू आहे 20 प्लस n ची व्हॅल्यू आहे 4 इंटू y1 आहे 10 अपॉन 1 प्लस 4. नेक्स्ट स्टेप, आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 20 प्लस 4 इंटू 10 40 अपॉन 5 इज इक्वल टू 20 प्लस 40 20 plus 40 60 म्हणून 60 ला 5 ने डिवायडेड केला असता 12 येईल, म्हणून y इज इक्वल टू 12. हे पॉइंट आले P चे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, म्हणून इथं काय येणार, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट PR काय आले 16 and 12. आता याच्यावरनं P चे आपल्याला पॉइंट निघाले. आता R चा डायरेक्ट पॉइंट काढायचा आहे, R चे कोऑर्डिनेट काढायचे. R जो पॉइंट आहे याचा आपल्याला आता काय करायचं, मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचं. लक्षात घ्या, हा या बाजूला आणि या बाजूला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. म्हणून या ठिकाणी आता सगळे मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून करायचं. तर काय येणार बघा, पॉइंट पहिला कुठला घेणार आपण, R डिवाइड किंवा मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. आता कोणता सेगमेंट आहे बघा, P पासून B पर्यंतचा,
म्हणून काय येणार पीबी. कोणता सेगमेंट येणार पॉइंट आर मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पीबी. आणि आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला कुठला वापरणार बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आणि कोऑर्डिनेट कुठले कुठले घेणार आहे आपण आता मिड पॉइंट साठी पी अँड बी. पी चे कोऑर्डिनेट आहेत 60 अँड 12 आणि बी चे कोऑर्डिनेट आहेत 0 आणि 20. झिरो अँड 20. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. तर मिड पॉइंट फॉर्म्युला वापरूया. x इज इक्वल टू x2 प्लस x1 अपॉन 2. आता यांच्या व्हॅल्यू ठेवूया एक्सच्या x1 आणि x2च्या. काय येणार आहे 60 आणि 0 म्हणजे 0 प्लस 16 अपॉन 2 इज इक्वल टू 16 upon 2 means x is equal to 8. ही x ची व्हॅल्यू निघाली. आता सेम y ची काढायचे. परत फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला y साठी वापरूया. y is equal to y2 plus y1. तर व्हॅल्यू पुट करूया. आता y1 आणि y2 20 प्लस 12 अपॉन 2 is equal to next step 32 upon 2 is equal to आता 32 अपॉन 2 y ची व्हॅल्यू आली 16 आणि म्हणून काय येणार खाली आता कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट r coordinate of point R are 8 and 16. तर 8 आणि 16 हे पॉइंट R चे कोऑर्डिनेट आलेले आहेत. बघा कुठला R घेतला. आता या ठिकाणी P आणि R याच्यामध्ये Q हा मिड पॉइंट आहे. लक्षात घ्या कुठला पॉइंट. आता पुढचा आपण घेणार आहोत Q. Q हा कुणाचा मिड पॉइंट आहे PR चा. तर याच ठिकाणी सेम असाच फॉर्म्युला आपण वापरून उदाहरण सोडवणार आहे. बघा कुठला घेणार आहे आता बघा आपण Q पॉइंट घेणार आणि PR हा सेगमेंट आहे. तर पॉइंट कुठला घेणार आहे आपण Q. Q आणि सेगमेंट कुठला घेणार आहे
बघा पी आर, म्हणून सेगमेंट येणार आहे तुमचा पी आर. आणि कोऑर्डिनेट कुणाचे काढायचे आहेत आपल्याला आता पी, आणि आता घ्यायला लागेल पॉइंट कुणाचे घ्यायला लागतील आपल्याला आर. आता आर चे कोऑर्डिनेट आपण आताच काढलेत 8 and 16. आता या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार x2 प्लस x1 अपॉन 2. आता या ठिकाणी 8 and 16 व्हॅल्यू याच्या पुट करूया. 8 and 16 24. आता 24 ला 2 ने डिवाइडेड केल्यावर किती येणार 12. तसंच y इज इक्वल टू y2 प्लस y1 अपॉन 2. आता y2 ची व्हॅल्यू आहे 16. 16 प्लस 12, 16 प्लस 12 28. 28 ला 2 ने डिवाइडेड केलं 14. आणि म्हणून Q चे कोऑर्डिनेट जे आहेत ट्वेल्व अँड 14 हे झाले. कुणाचे आलेत आता Q. आता सेम कुणाचे काढायचे आहेत आपल्याला S. आता S कुणाचा आहे बघा R अँड B. लक्षात घ्या R आणि B चा. तर हेच कॉपी करून आपण परत घेणार आहे. आता कुठला पॉइंट घेतलाय बघा आपण एस. कुणाचा आरबी सेगमेंटचा मिड पॉइंट आहे. बघा कुठला पॉइंट आहे एस. बरोबर का बघा एस कुणाचा आरबी सेगमेंट. सेगमेंट आरबी मिड पॉइंट फॉर्म्युला. आता कोऑर्डिनेट कोणाचे घ्यायचे आहेत आर आणि बी चे. आर चे पॉइंट आहेत आपले काय दिलेले आहेत 8 and 16 अँड आर आणि बी. बी चे कोऑर्डिनेट आहेत. बी चे कोऑर्डिनेट काय दिले 0 आणि 0 आणि 20. 0 and 20. आता याच्यात व्हॅल्यू ठेवूया मिड पॉइंट फॉर्म्युला x2 प्लस x1 0 and 8. 0 प्लस 8 येणार 0 प्लस 8 8. आणि 8 ला 2 ने डिवाइडेड केल्यावर किती येणार 4. आता y मध्ये तसंच y1 आणि y2 ची व्हॅल्यू आहे 16 आणि 20. काय व्हॅल्यू
20 प्लस 16 ॲडिशन येईल 36 ला डिवायडेड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येणार 18 आणि म्हणून कोऑर्डिनेट आहेत एस चे कोऑर्डिनेट काय आले तुमचे एस आर 4 and 18. तर अशा पद्धतीने बघा पहिला पी काढला सेक्शन फॉर्म्युला वापरून, नंतर सगळे मिड पॉइंट वापरले. लक्षात घ्या मिड पॉइंट कोणाचा येतो तो बघायचा आणि मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. आर चा काढला, आर काढण्यासाठी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला, पण सेगमेंट कुठला घेतला ए ला ड्रॉप केला. लक्षात घ्या ए ड्रॉप केल्यानंतर परत पी बी हा सेगमेंट घेतला आणि नंतर क्यू आर, नंतर क्यू काढल्यानंतर एस असा केला. अशा पद्धतीनं